यंदा महाशिवरात्री अतिशय खास असणार आहे. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. यंदाची महाशिवरात्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ योग जुळून येणार आहे. महाशिवरात्री 8 मार्च म्हणजे महिला दिनी असणार आहे. महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा, धतुरा, भांग, फूल, बेलपत्र अर्पण करून पूजा करण्यात येते. या दिवशी सर्वात सिद्धी योग आणि सिद्ध योग आहे. शिवाय श्रवण नक्षत्र आणि शिवयोगासह मकर राशीत चंद्र असणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कोणत्या राशीवर भोलेनाथाची कृपा होणार आहे जाणून घेऊयात. 1. मेष राशी. या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणार आहे. या काळात तुमचं कोणावर प्रेम असेल तर ते कबूल करण्यासाठी शुभ असणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ खूप चांगला असणार आहे. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे, ज्यामुळे मन प्रसन्न होणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. तुम्हाला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळणार आहे. उपाय: या दिवशी देवाची पूजा करताना लाल कनेरचे फूल अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवाष्टकाचे पठण करा. 2. मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठी शिवरात्रीचा सण नवीन आनंद घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. याशिवाय नवीन पाहुण्याच्या आगमनाची चांगली बातमी कानावर पडणार आहे. जर तुम्ही खूप दिवसापासून लग्न करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे. उपाय: या दिवशी तुम्ही देवाला शिवलिंगावर पांढऱ्या फुलाची आकृती अर्पण करा, ज्यामुळे देवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. 3. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान असणार आहे. या काळात प्रेम संबंधामध्ये गोडवा असणार आहे. तुम्ही तुमच्या पालकाशी तुमच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ असणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम तुम्ही ठरवणार आहात. या काळात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणार आहात. उपाय: या दिवशी तुम्ही शिवलिंगावर 7 सुवासिक पांढरी फुलं अर्पण करा. तसंच लाभासाठी शिवचालिसाचा पाठ करा. 4. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांवर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. या काळात तुमची सर्व वाईट काम थांबणार आहेत. तुमचं धार्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रदेश प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पैशाच्या आगमनाने आर्थिक स्थिती सुधारणार आहे, ज्यामुळे मानसिक तणाव दूर होणार आहे. उपाय: जीवनात सुख, आनंद आणि समृद्धीसाठी शिवलिंगावर भस्माचा त्रिपुंड लावा. याशिवाय अपराजिता फूल अर्पण करा.